नवीन वर्षाच्या पहिल्याच बैठकीत पतधोरण समितीने नागरिकांवरील कर्जाचा हप्ता न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयीची घोषणा केली आहे। गेल्या वर्षभरापासून आरबीआयने रेपो दराबाबत नरमाईचे धोरण स्वीकारले आहे। एप्रिल 2023 पासून केंद्रीय बँकेने रेपो दर कायम ठेवला आहे, त्यात वाढ केलेली नाही। दिल्लीतील गोकुळपुरी मेट्रो स्टेशनची भिंत कोसळल्याने 3 ते 4 लोक गंभीर जखमी झाले आहेत। दिल्लीमध्ये शेतकरी मोर्चा निघणार आहे। या पार्श्वभूमीवर दिल्ली नोएडा सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। मुंबई अहमदाबाद रेल्वे रुळांवरील अपघात टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने 562 किलोमीटर अंतराचे कुंपण उभारले आहे। त्यामुळे वन्य प्राण्यांचे होणारे अपघात टाळण्यास मदत होणार आहे। वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणात झुरळ आढळल्याने खळबळ उडाली। इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मार्फत रेल्वे प्रवाशांना पुरवल्या जाणाऱ्या पॅकबंद जेवणात हे झुरळ आढळलं आहे। वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला हा विचित्र अनुभव आला। ही पोस्ट व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाने प्रतिक्रिया देत या प्रकरणी गंभीर कारवाईचे संकेत दिले आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा परिसरातील विष्णू लॉन्सला सकाळी आग लागली होती। या लॉन्सच्या आत असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली असून आगीचे लोट पसरले। तेथील स्थानिक नागरिकांनी पाणी टाकून आणि टँकर बोलावून ही आग नियंत्रणात आणली आहे। शिवसेना महिला आघाडीच्या मागणीला यश आलं आहे। शिवसेनेच्या आंदोलनाच्या ईर्ष्यानंतर आता नवी मुंबई मनपाच्या महिला बालकल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली। शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे। विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले। गोंदिया जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले। यामध्ये मुलांसाठी 5 किलोमीटर आणि मुलींसाठी 3 किलोमीटर मॅरेथॉनची स्पर्धा ठेवण्यात आली होती। आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकारी आणि पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला। धुळे जिल्ह्यात देखील प्रत्येक पोलीस ठाण्यात गुन्हेगारांची परेड पार पडली आहे। यावेळी या गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक नोटीसही बजावण्यात आली आहे। जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात 148 सराईत गुन्हेगारांचा यात समावेश आहे। सांगली महानगरपालिकेच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त सायकल रॅली काढण्यात आली होती। या सायकल रॅलीची सुरुवात विश्राम पार्क येथून करण्यात आली। महापालिका मुख्यालयासमोर या सायकल रॅलीची सांगता करण्यात आली। या सायकल रॅलीमध्ये अंदाजे 250हून अधिक सायकलपटू सहभागी झाले होते। धनगर समाज आरक्षण अंमलबजावणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणारे नंदू लवंगे यांचे उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। तरी प्रशासन सरकार यांच्या उपोषणाची गांभीर्याने दखल घेत नाही। त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ मलकापूरमध्ये रास्ता रोको करण्यात आलाय। धुळे जिल्ह्यातील आशा सेविकांनी शहरातील क्युमाई क्लब समोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली। राज्य शासनाने केलेल्या कार्यवाही न केलेल्या आशा सेविका पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्या आहेत। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला पत्र देत फक्त 3 दिवस आठवड्यातून कांदा खरेदी करावी असे पत्र दिले आहे। त्यानुसार धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता आठवड्यातील फक्त 3 दिवस कांद्याची खरेदी होणार आहे। जामिनावर सुटलेल्या पुण्यातील कुख्यात गुंडांकडून मंत्रालयात रील तयार करण्यात आले होते। हे रील समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागा झालंय। आता थेट मंत्रालयात रील तयार करण्यावर तातडीने बंदी आणली आहे। याविषयीचा अधिकृत आदेश लवकरच जारी करण्यात येणार आहे।
अरबी समुद्रात वादळ निर्माण झाले की ते पश्चिम किनारपट्टीवर, कोकण किनारपट्टीवर येऊन आदळते। या वादळांदरम्यान नागरिकांना आधीच सुरक्षित आणि योग्य स्थळी हलविता यावे यासाठी कोकण किनारपट्टीवर बहुउपयोगी संरक्षण निवारे उभे केले जाणार आहेत। महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून ही उभारणी होणार आहे। नागपूर ते मुंबई दरम्यानच्या समृद्धी महामार्गाला राज्यातील आणखी 12 जिल्हे जोडण्यात येणार आहेत। त्यामुळे समृद्धी महामार्गाशी उर्वरित महाराष्ट्रातून कनेक्टिव्हिटी मिळणार असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल 60,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात पतीने झोपेतच पत्नीचा गळा आवळला आणि त्यानंतर हातोडीने डोक्यात घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। लीला निवृत्ती नाफडे असं या मृत महिलेचं नाव असून आरोपी निवृत्ती नाफडेला मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गतवर्षी असमाधानकारक पाऊस झाल्याने जमिनीतील पाणी पातळी कमालीची घटली आहे। त्यामुळे विविध गावांना फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभापासूनच पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे। नागपूर पोलिसांनी एका दुचाकी वाहन चोरट्याला अटक केली। ललित गजेंद्र भोगे असं चोरट्याचे नाव आहे। त्याने 2 वर्षात 77,70,000 रुपये किमतीच्या 111 दुचाकी चोरल्या आहेत। गुरुवारी सकाळी धनगर समाजाच्या एका व्यक्तीनं BSNL टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत जोपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी भूमिका घेतली आहे।